पक्षामध्ये प्रवेश होतोय। आदरणीय पवार साहेब, आदरणीय जयंत पाटील साहेब, या ठिकाणी मी माजी आमदार दरेकर नाना, आमदार संदीप भैया क्षीरसागर, माजी आमदार उषाताई दराडे, माजी आमदार सय्यद सलीम साहेब, या ठिकाणी बबन भाऊ गीते, सुशीलाताई मोराळे, या सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। कार्यकर्त्यांनी जागा मोकळी करून द्या, कृपया कार्यकर्त्यांनी जागा मोकळी करून द्या। किशोर, सगळ्यांना आदरणीय साहेबांना यायला रस्ता करा। दरेकर नाना, उषाताई दराडे, संदीप भैया क्षीरसागर, सय्यद सलीम साहेब, सुशीलाताई मोराळे, या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। जोरदार टाळ्याच्या गजरात आदरणीय शरद पवार साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचंय। जिल्ह्याचे निरीक्षक जीवनरावजी गोरे साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे। बबन भाऊ गीते, अंकुश अण्णा काकडे, प्रशांत दादा जगताप, या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचं आगमन व्यासपीठावर होत आहे। संदीप भैया क्षीरसागर यांना विनंती आहे की आपण समोर यायचंय। बजरंग बाप्पा बसा, उषाताई बसा, बबन भाऊ बसा, सर्वांना विनंती। माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब यांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं। सय्यद सलीम भाई, डॉक्टर नरेंद्र काळे, रविकांत जी राठोड, पूजाताई मोरे, सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्यावं। संदीप भैया, सर्वांना कुंदन, आता पुढे कुणी येऊ नका, पुढे जागा नाहीये, आहे तिथं बसा, आहे तिथं बसा। मीडियाला अडचण करू नका, आहे तिथं बसा। थांबा थांबा, मस्के साहेब थांबा, खाली बसा। कुंदन खाली बसा, कुंदन खाली बसा। सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण कृपया मीडियाच्या माध्यमातून आपला हा कार्यक्रम गेला पाहिजे, सहकार्य करा। किशोर, सगळ्यांना पलीकडे घ्या, पलीकडे घ्या, अजिंक्य पलीकडे घ्या, चला। आज 2 मिनिट सर्वांना विनंती आहे की खाली बसा। फहीम भाई सगळ्यांना खाली बसवा, नीचे बैठो। फहीम भाई, सरोदे साहेब नीचे खाली बसा। सरोदे साहेब खाली बसा, सगळ्यांनी खाली। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत, बजरंग बाप्पा सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे। या प्रवेश कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे निरीक्षक जीवनरावजी गोरे साहेब, पक्षाचे जिल्हाध्यक्ष भैया क्षीरसागर, माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब, माजी आमदार उषाताई दराडे, माजी आमदार साहेबराव दरेकर नाना, माजी आमदार सय्यद सलीम साहेब, बबन भाऊ गीते, डॉक्टर महेंद्रजी काळे, पूजाताई मोरे आणि सर्व तालुक्याचे अध्यक्ष भाऊ खाडे, डॉक्टर मनोहरराव डाके आणि शिवराज बांगर, श्रीराम मुंडे, सर्वच प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शब्दसुमनाने सर्वांचं स्वागत करतो आणि जिल्हाध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर यांना विनंती करतो की आपण या प्रवेश कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। संदीप भैया क्षीरसागर। आदरणीय जयंत पाटील साहेब, व्यासपीठावरती असलेले सर्व ज्येष्ठ, सर्व आदरणीय, सर्वच आदरणीय त्यांच्या प्रवेशासाठी आपण इथे जमलेलो आहे। आदरणीय बजरंग बाप्पा, इथे आलेले सर्वच प्रमुख, सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ, सर्व माझे युवक मित्र, आनंदाची गोष्ट आहे
जिल्ह्यामध्ये फक्त एकच आमदार साहेब मी राहिलो जयंत पाटील साहेब असं वाटत होतं की आता जिल्ह्याचं कसं होईल, पण जिल्हा अध्यक्षांची जिम्मेदारी साहेबांनी आणि आपण माझ्यावरती दिल्यानंतर मी आधी सुद्धा बोलताना एकदा सांगितलं होतं की आमदार झाल्यानंतर माझं स्वागत जेवढं झालं नाही तेवढं जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर. आमच्याकडे काही नसताना सुद्धा आम्ही फिरताना स्वाभिमानाने साहेब आम्ही जिल्ह्यामध्ये फिरतो आणि सर्वसामान्य लोक हे आपल्या सोबत आहेत साहेब, आपल्या विचारासोबत आहेत. माझ्याकडे काही नसताना माझ्यासारख्या फाटक्या कार्यकर्त्याला साहेब फक्त आपण आशीर्वाद दिला आणि समोरचा उमेदवार दांडगा असताना सुद्धा आपल्या आशीर्वादामुळे मी साहेब निवडून आलो हे आयुष्यभर मी कधी विसरणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट जयंत पाटील साहेब, इथं बसलेले सर्व जिल्ह्याचे ज्येष्ठ दरेकर नाना आहेत, उषाताई आहेत, सुशीलाताई आहेत, हेमाताई आहेत, हे सर्व प्रामाणिकपणे आपल्या विचाराला धरून आणि आपल्या एकनिष्ठतेमुळे आम्ही सर्व एकत्र आपल्या सोबत आहेत. साठे साहेब आहेत आणि साहेब बजरंग बाप्पा आणि मी जिल्हा परिषद मध्ये बाप्पा आपण काम केलं आणि खरंच आवर्जून आपल्या समोर सांगू इच्छितो की शेतकरी माणसाचा पुत्र म्हणून बजरंग बाप्पाची ओळख आहे. आतापर्यंत बाप्पांचा प्रवास आतापर्यंत बाप्पांचा प्रवास ज्या पद्धतीने झाला बाप्पा सांगणं गरजेचं आहे. आम्ही तरी साहेब एक राजकीय वारसा असलेल्या एका कुटुंबात आम्ही जन्मलेलो आहे, पण बाप्पाला हा कोणताही वारसा नसताना स्वतःच्या जीवावरती जिल्हा परिषद सदस्य आहे आणि आवर्जून सांगायचं की कारखाना बाप्पांनी उभा केला आणि तो चांगल्या पद्धतीने चालवला सुद्धा आहे आणि त्याच्यामुळं आपली संघटनेची ताकद, आपल्या पक्षाची ताकद ही वाढत आहे. मला वाटतं बाप्पा आपण कधी गेलेच नव्हते, हा आपलं नेहमी बोलणं असायचं आणि जिल्ह्यातले साहेब अनेक असे लोक आहेत की जे आपल्या विचाराला आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपण प्रवेश करणार आहेत आपल्या पक्षामध्ये. आणि आपला हा उमेदवार बीड जिल्ह्याचा हा काही कोणता नाव म्हणून पुढे येणार नाही साहेब, पवार साहेब म्हणून हे नाव म्हणून पुढे जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये खासदारकीचं तिकीट यावेळेस निश्चितपणे निवडूनच येणार एवढी ग्वाही जिल्ह्याच्या समोर जिल्ह्याच्या लोकांसमोर मी सांगतो. परत एकदा आपण सर्वांनी आम्हाला सर्वांना विश्वासात घेतलं साहेब, आपल्या पक्ष वाढवण्यासाठी बाप्पांनी जो प्रवेश आपल्याकडे केलाय बाप्पा, आपलं मनापासून पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष म्हणून मी आपलं स्वागत करतो. माझे 2 शब्द संपवतो. यानंतर मी आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये स्वागत करावं. सुशीलाताई मोराळे आणि सुधामतीताई गुट्टे ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. तुतारी कुठे तुतारी वैभव दादा मागची तुतारी तुतारी निलेश दादाकडे. यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, यानंतर ज्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय असे बजरंग बाप्पा सोनवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आज तुमचं आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय आपले नेते जयंतदादा पाटील, त्याचबरोबर आपले निरीक्षक आदरणीय गोरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय सर्व माजी आमदार, वेळ जास्त झालाय पण मी जास्त घेणार नाही, सर्व जणांचं एखाद्याचं नाव राहिले, सर्व जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे सर्व प्रमुख आणि माझ्या सोबत आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी आलेले सर्व माझे तरुण तडफदार सर्व सहकारी
आणि सर्व मीडिया, साहेब मी आज आपल्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये प्रवेश करत आहे. तसं मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो. आज माझं भाग्य असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात प्रवेश करत आहे. आदरणीय साहेब, मी जास्त काही सांगणार नाही, पण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली तेव्हाचा तालुकाध्यक्ष मी होतो. बऱ्याच जणांना माहित नसेल, बऱ्याच जणांना आपल्या हिस्ट्री लावताना भाजप बरोबर मी आलो अशी लागू शकते, पण मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा तालुकाध्यक्ष होतो. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या विचाराबरोबर काम केलं. मला बाकी दुसरं जास्त काही न सांगता एकच सांगायचंय की आपण जे मला संधी देता पक्षामध्ये घेऊन, ते तुमचं खरोखरच मन मोठं म्हणावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केस तालुक्यातील, बीड जिल्ह्यातील सर्व तमाम माझे कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या सोबत आहेत. मला एकच विनंती अशी करायची की मागील काळापासून माझ्या कार्यकर्त्यांनी बैठक पण 8-10 दिवसापूर्वी घेतली. बऱ्याच दिवसापासून कार्यकर्त्याची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं. आणि त्यांनी बैठक बोलवली. त्या बैठकीला मी हजर नव्हतो, तरी पण त्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की आपण बाकी राजकारणात आपल्याला काम करत असताना जो पेश पाहिजे तो पेश मिळत नाही, जो आपला सन्मान पाहिजे तो सन्मान मिळत नाही. या सन्मानाच्या दृष्टिकोनातून या कार्यकर्त्यांची तळमळ होत होती. मी बीड जिल्ह्यातील 5,09,817 लोकांनी मला मतदान केलं. यांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी आज मी तुमच्या सोबत आहे साहेब. कारण मी या सर्व लोकांचा सन्मान. आदरणीय साहेब, तुम्ही मला तत्कालीन ज्यावेळेस 6 विधानसभेचे प्रमुख बीड जिल्ह्यातले होते त्यांच्याशी चर्चा करून बहुमतानं आदरणीय निरीक्षक यांच्या सर्वांच्या सूचनेनं आपण मला देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी मागच्या वेळेस लोकसभेची उमेदवारी देऊन माझ्यावर खूप मोठा एक अनंत असा आशीर्वाद मला तुम्ही दिलेला आहे. त्या आशीर्वादातून मला ऋणी होण्यासाठी आयुष्यभर मी तुमच्या सेवेत राहील. आणि मी एकच सांगेल, आज काही जास्त बोलत नाही, आज फक्त एवढंच बोलणार आहे की साहेब मी कुठली अपेक्षा घेऊन आलो नाही. कुणी पत्रकार मला विचारतात काय कंडिशन आहे, मीडिया सर्व सोबत आहे. बरेच जण मीडिया म्हणतात तुमचं काय विधानसभा आहे का लोकसभा आहे. मी म्हणलं मी ज्या विधानसभेत राहतो त्या विधानसभा आमची राखीव आहे आणि तिथं आमचा उमेदवार ऑलरेडी आहे. मला काही तिथं उभारता येत नाही. साठी आहे तुमच्याकडे काम करता येत नाही. मी उमेदवारी जास्त काही झालं नाही, पण त्याच्यामुळे तिथं विधानसभेचा विषय नाही. आणि लोकसभेचा विषय जो आहे तो लोकसभेच्या बाबतीत मी माझी कुठलीही इच्छा किंवा आठ तुमच्या पुढे टाकली नाही. साहेब जे काही तुम्ही काम सांगाल या पक्षामध्ये तुम्ही सांगायचं या पक्षातील या माणसाला आम्ही उमेदवारी दिली, त्याचं आम्ही काम करू. आणि प्रामाणिकपणे यावेळेस बीड जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचाच खासदार होणार असे छाती ठोकपणे सांगतो. आणि टीम जे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, सर्व सिनियर मोस्ट सर्व काम करणारी मंडळी पण जिल्ह्यात खूप प्रेम करणारे माणसं साहेब, आज सर्व वेळ असताना आपण सर्वजण एकत्रित आशीर्वाद देत आहे, ताकद देत आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून जेवढा आशीर्वाद मिळतोय त्या आशीर्वादाच्या जोरावर मला फक्त काम करण्याची संधी द्या. पक्षामध्ये तुम्ही जे सांगाल ती जिम्मेदारी घेईल. राजकीय दृष्ट्या कुठल्या उमेदवाराला तुम्ही संधी द्याल त्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे करून महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यातला खासदार भारत देशाच्या संसदेमध्ये 100% जाणार म्हणजे जाणार, याच्यात कुठली शंका नाही. मला काही पत्रकारांनी विचारलं साहेब, आता येताना माझ्याबरोबर होते, तुम्ही काही इच्छा प्रगट केली म्हणून माझी काही इच्छा नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आमचे प्रांत अध्यक्ष साहेब हेच आमचं सर्व काही आहे. त्याच्यामुळे आम्हाला दुसरं काही आमची अपेक्षा नाहीये. आता या सगळ्या गोष्टीतून आपल्या सर्वांना एक विनंती आहे, सर्व कार्यकर्त्यांना. आम्ही भाषणे केले, आमचं ऐकलं म्हणजे भागत नाही, तर तुम्ही सर्वांनी सुद्धा तनमन धनानं आपण सगळ्यांनी ताकद लावून आपल्या मतदारसंघामध्ये खूप खूप मोठे मोठे प्रयोग होणार साहेब. तुम्हाला दाब दिला जाईल, कोणाला काय देईल. मी पण नॉट रिचेबल म्हणून लोक म्हणतात, नॉट रिचेबल शिवाय पर्याय नव्हता, आता म्हणतात रिचेबल आहे. साहेब आहेत घाबरायचं घाबर नाही, प्रत्येकाचं उत्तर नाही देत. घाबरणी जर विषय असता तर मी साहेबांसोबत प्रवेशच केला असता. घाबरणं हा विषय नाही, हा विषय एक आहे की ज्याचे त्याचे मन एकमेकाशी जुळलेले निबंध जसे आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर निघताना काय करावं लागतंय ते आदरणीय पवार साहेबांनी कसं सहन करणार असेल परमेश्वर जाणो. आणि त्यांना माहिती ताकद त्यांच्यात आहे की आमच्यात नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा आशीर्वाद हीच आमची खरी ऊर्जा आहे.
मी एकच सांगेल, या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी जे जे कर्म केले त्या कर्मातून त्यांना त्यांची त्यांची सद्बुद्धी परमेश्वर देईल. पण आपल्या बीड जिल्ह्यातून आपल्याला आताच्या निवडणुकीमध्ये आपल्याला खासदार निवडून आणायचा आहे आणि खासदार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहायचंय. बोलायसारखे बरोबर इच्छा आहे. मी काय सांगितलं की मी बोलतो भाषणात एका मीडियाला पण सांगितलं की माझी इच्छा काय आहे, तर माझी इच्छा एकच आहे साहेब की माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे. याच्यासाठी मला काम करायचंय. बाकी दुसरं काय भाषणातून बोलून नाही, चांगले हातवारे करून नाही, मला भाषण येत नाही, पण मला वाद करायचंय. ते करण्यासाठी साहेब मी येडेश्वरी कारखान्याची स्थापना केली. येडेश्वरी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला बीड जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात सर्वाधिक भाव पहिली उचल सुद्धा यावर सुद्धा 2750 द्यायचं काम मी केलं साहेब. आणि बाकीच्या दृष्टीत बीड जिल्ह्याची कारखाने चालू आहेत ते काय करतात मला माहित नाही, पण माझा सर्वाधिक भाव आहे आणि सर्व लोकांना 15 दिवसाला पेमेंट करतो. त्याच्यात मला काय कोण आता कारखान्याचे विधान काय होईल हा भाग वेगळा, पण आजच्या परिस्थितीत मी सगळ्या गोष्टीतून चांगल्या पद्धतीने याच्यातून माझ्या तिथल्या शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढेल ही अपेक्षा घेऊन काम करतो. शेतमजुरांना सुद्धा सगळ्यांच्या दर कारपेक्षा साहेब कारखान्यात तुम्हाला माहित आहे सगळ्यांच्या दर कारपेक्षा माझ्या येडेश्वरी कारखान्याचं दर पत्रक जास्त आहे आणि त्याच्यानंतर त्यांना कमिशन सुद्धा जास्त मी देतोय. हे सर्व तुमच्या आशीर्वादानं आदरणीय साहेबांच्या चालनेनं आम्ही काम करत असताना साहेब मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 305 KLP ची डिस्टलरी आदरणीय साहेबांनी भूमिपूजन केलं. त्यावेळेचा सुद्धा कार्यक्रम मला वाटतं बीड जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होते. त्याचा एक नंबरचा कार्यक्रम आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या जीवावर घेतला. सर 50,000 लोक जमले असतील तरी तुम्ही मला एकदा म्हणला तू लोक जमते मतं कुठे, आता त्याचं उत्तर या निवडणुकीत देऊ आम्ही साहेब. एवढंच मी सांगतो. मला काय काय कारण होते कोण कुठे. आमच्या जिल्ह्याची परंपरा थोडी वेगळी आहे, पण आताच्या परंपरेत अध्यक्षाच्या नेतृत्वात नक्की चांगलं काम केलं. आणि मी सर्व मीडियाच्या समोर साक्षीनं सांगायचंय मला की मी मगाशी सांगितलं की सर्व 6 विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख एकत्र येऊन आणि आदरणीय गोरे साहेब एकत्र येऊन 7 लोकांच्या कमिटीत बहुमताने मला मागच्या वेळेस निवडणुकीचं तिकीट दिलंय. त्याच्यामुळे निवडणुकीच्या तिकिटाचं श्रेय मागच्या वेळेस आदरणीय पवार साहेबांना आहे, ती कुणालाही तर जात नाही. त्याच्यामुळे मला तिकीट दिलं असं कुणी म्हणायची कृपा एखाद्या नेत्यानं म्हणजे उगाच काळजी करू नका माझी. त्याच्यामुळे मला तिकीट दिलं असं कुणी म्हणू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे की या सर्व गोष्टी तिकीट आदरणीय पवार साहेबांनी दिलं जाहीरपणे 3 वेळेस उच्चारलंय. त्याचं कारण आहे की मला ते म्हणलं जाईल. त्याच्यामुळे मी सांगतो की आदरणीय पवार साहेबांनी तिकीट दिलं. निरक्षर आदरणीय जीवनरावजी गोरे साहेब आहेत आणि 6 विधानसभा त्याच्यामध्ये सर्वात लिडिंग जर कुणी घेतलं असेल तर आदरणीय संदीप क्षीरसागर यांनी घेतलं. आणि आज त्या नसल्याबरोबर तरी प्रकाश सोळंके साहेबांनी सुद्धा त्यावेळेस बाजू माझी धरली की ती कुठेही असो तर त्यावेळेस पण खरं काम जर केलं असेल तर संदीप भाईनं जय बजरंगी म्हणणारा संदीप भाईच आहे. आणि दुसऱ्यासाठी निवडणुकीमध्ये काम करून घोषणा देऊन त्याचं कार्यकर्ता म्हणून काम करण्याची दानच त्याच्यात आहे. तोच काळाण्यात आवतो असं म्हणतो. त्याच्यामुळे संदीप भैया त्याच्या आशीर्वादाने नेते झाले आणि संदीप भैयाचं सुद्धा खूप कौतुकास्पद काम आहे. आणि याच्यानंतर आपण सर्वजण जे आदेश द्याल तो आदेश आम्हाला मान्य असेल. काही चूक बोल असेल तर मीडियाने माफ करावा. आणि सर्व आमचे आदरणीय साहेब मी स्वतःच्या श्वासापर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या सोबत राहील याच्यात कुठलीही शंका नाही. आमच्या कार्यकर्त्यांना राजकारण करताना पेस पाहिजे होता आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आमच्यावर अन्याय होतो किंवा आम्हाला काम करता येत नाही. याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आलो आणि तुमच्या आशीर्वादात तुमच्या सोबतच होतो, तुमच्या सोबतच राहील एवढा शब्द देतो. मला प्रवेश दिल्याबद्दल तुमचा सर्वांचा आभार मानतो. मयूर तुम्ही पण प्रदेशाचे अध्यक्ष आहात, तुमचं नाव नाही घेतलं तर पुन्हा सर्वांचं कौतुक करणार माझ्या आशीर्वादावर पहिल्या दिवसापासून सर्व टीम आहेत. सुताई आहे सर्व म्हणलं साहेब तुम्ही जे द्याल तो आदेश जी काय सांगाल ते आम्हाला काही अडचण नाही. तुम्ही काय म्हणाल आमच्या विषयी आणू नका. आम्ही 100% तुमच्या तुम्ही सांगत त्या आदेशाचं पालन करू. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. यानंतर बजरंग बाप्पांनी एक गोष्ट भाषणामध्ये सांगितली की ऋणानुबंध असलेलं ते तोडताना मोबाईल बंद करावा लागतो. पप्पा तुम्हाला आमदारकी खासदारकी काय फोन करणार दिली नाही. तुम्ही एवढा ऋणानुबंधाचा विचार करताय. जे सोडून गेले त्यांना पवार साहेबांनी सगळं दिलं. त्यांनी 1 सेकंद ऋणानुबंधाचा कधी विचार केला नाही. त्यामुळे त्यांना नैतिकता नाही तुम्हाला फोन करायची. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं.
लक्षात आहे माझ्या. आपल्या बीड जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यांच्या कार्यालयात आपण या ठिकाणी आहोत ते प्रशांत जगताप साहेब, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय जीवनराव गोरेजी, उषाताई दराडेजी, दरेकर नाना, सलीम भाई, डॉक्टर नरेंद्र काळे, सुशीलाताई मोराळे, आमदार पृथ्वीराज साठे, बबनभाऊ गीते, नारायणराव जिडक, रामजी खाडे, पूजाताई मोरे, संजीवनीताई देशमुख, आपल्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब भाई, या निमित्ताने उपस्थित असणारे, आज बजरंग बाप्पांच्या प्रवेशाच्या सोहळ्याला उपस्थित असणारे बीड जिल्ह्यातून आलेले हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ज्यांच्या साक्षीनं हा प्रवेश होतोय त्या आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते सुरुवातीलाच मी बजरंग बाप्पांच्या हातात तुतारी हे चिन्ह पवार साहेबांनी द्यावं अशी विनंती करतो आणि माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो. पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आपण सगळे गेले काही दिवस बजरंग बाप्पा आपल्या पक्षात येणार असं ऐकत होतो. मी सगळ्यांना सांगत होतो ते आपल्यातच आहे, ते कधी गेले. पक्ष फुटल्यानंतरही बजरंग बाप्पा 4-5 वेळा मला भेटलेले आणि फुटल्या भेटलेले. त्यामुळे विधान भवनात घरी माझ्या चहा पिलाय सगळे, त्यामुळे ते कधी गेले असं मला वाटलंच नाही. पण तरी देखील आज बजरंग बाप्पांचा प्रवेशाचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने होतो. गेल्या आठवड्यात आम्ही पवार साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी आणखीन एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम केला. नुसतं पुस्तक प्रकाशन केलं, बाकी कुछ नहीं हुआ सलीम भाई. सिर्फ बुक किसी ने लिखा, उसका प्रकाशन हुआ. निलेश लंकेनी एक पुस्तक लिहिलं, कोविड काळातला त्यांचा अनुभव. आणि निलेश लंकेनी पुस्तक लिहिलं, त्याचं प्रकाशन इथं स्टेज घालून केलं, कारण तो कार्यक्रम होता. हे आमचं पूर्वीपासूनच प्रशांत जगतापांनी लावलेला बोर्ड आहे. निलेश लंकेनी बांध फोडलेला आहे, आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू अनेक जण बांध फुटल्यामुळे बाहेर पडायला उत्सुक आहेत आणि म्हणून आज बजरंग बाप्पांच्या प्रवेशाला जास्त महत्व आहे. बजरंग बाप्पा पवार साहेबांच्या शेजारी येऊन बसलं आणि असा नुसता फोटो निघाला तरी त्याच्या डिस्क्वालिफिकेशन बद्दल कारवाई लगेच सुरू होती. तुमचा होऊ शकत नाही कारण तुम्ही सदस्य नाही. पण आपल्या सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इतक्या प्रचंड उत्साहाने बीडकर या ठिकाणी इतक्या लांब प्रवास करून आले. तुमचा उत्साह दुपारपासून आम्ही बघतोय. जेजुरीच्या खंडोबाचा आशीर्वाद घेऊन बजरंग बाप्पा या ठिकाणी आलेले. आपण सगळे त्यांचे समर्थक म्हणून नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून या सोहळ्याला आज उपस्थित आहात. बजरंग बाप्पांनी मागची लोकसभा लढवली, प्रचंड शर्त केली प्रयत्नाची.
बजरंग बाप्पांना जेवढी मतं पडली त्यापूर्वी कदाचित एवढी मतं आपल्या उमेदवाराला मागच्या कुठल्याही निवडणुकीत पडली नव्हती, तेवढी मतं बजरंग बाप्पांना. लोकांच्या सामान्य माणसाला अपील करणं, सामान्य माणसाशी त्याच्या भाषेत बोलणं, हा प्रयत्न बजरंग बाप्पांनी केला. मागचा पराभव त्यांच्या जीवाने लागला, थोडेसे नाराजी झाले. त्यानंतर आम्ही सगळे त्यांच्या कार्यक्रमाला, कारखान्याच्या वेगवेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमाला गेलो. बीड जिल्हा हा निसर्गाच्या अवकृपेला तोंड देत आजपर्यंत टिकून आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेवढे प्रयत्न आपल्या पक्षाने यापूर्वी केले ते आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत, सर्वांना माहिती आहे. लोकसभेच्या निवडणुका थोड्या दिवसांनी लागत आहेत. भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका बाजूने शक्ती, धनसंपत्ती, साधन एका बाजूनं मोठ्या प्रमाणात उभे आहेत आणि जनशक्ती एका बाजूने आहे. त्यांच्यात आणि जनशक्तीत आता अंतर पडलेलं आहे. लोक खाजगी सध्याच्या केंद्र सरकारबद्दल, राज्य सरकारबद्दल समाधानकारक बोलतायत असं चित्र नाही. अनेक आश्वासने यापूर्वी देण्यात आली. ज्या आश्वासनाचा, ज्यांनी दिली आश्वासनं त्यांना विसर पडला. शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न मागच्या 5 वर्षात तयार झाले. शेतकऱ्याला सांगण्यात आलेलं तुझ्या उत्पन्न तुझं दुप्पट करण्याची व्यवस्था करतो, पण त्याच्यावर जीएसटी लावण्याचा कार्यक्रम झाला. आमचे अमोल कोल्हे सांगतात 1 लाख रुपयाचं खत खरेदी करणार शेतकरी ज्यावेळी खत खरेदी करतो त्यावेळी 18,000 रुपये जीएसटी ला द्यावे लागतात आणि मग त्या शेतकऱ्याला 6,000 रुपये केंद्र सरकार देतं, फार उपकार केल्यासारखे. आणि म्हणून शेतकऱ्याच्या एका खिशातनं 18,000 रुपये काढायचे आणि दुसऱ्या खिशात 6,000 रुपये द्यायचे. ते महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या शेतकऱ्याला बऱ्यापैकी कळले. महागाई किती वाढलेली आहे, बेकारी किती वाढलेली आहे, तो आजचा सभेचा विषय नाही, तो प्रचाराचा विषय. पण यामुळं भारतातली जनता त्राग्यात आहे. प्रचंड त्याच्यावर भडीमार होतोय, तो जाहिरातींचा होतोय. मी निवडणूक आयोगाचे आभार मानेन की त्यांनी निवडणूक आयोगाची आचारसंहिता जाहीर केली. त्या क्षणापासून आता जाहिराती थांबलेल्या आहेत. टीव्हीवर बघणाऱ्याला आता जाहिरातीत वेळ घालवावा लागत नाही. आता सिरियल बघायला आमच्या माता भगिनी मोकळ्या झालेल्या आहेत, नाहीतर सिरियलच्या मध्येच सारखं यायचं. त्यामुळं लोकही कंटाळायला लागलेली. त्यामुळे एका बाजूनं भारतातल्या जनतेमध्ये रोष आहे. इलेक्शनचे, निवडणुकीचे पडगम वाजायचे आधीपासून कोर्टात एक केस होती. इलेक्ट्रॉल बॉन्ड नावाने वेगवेगळ्या देशातल्या कंपन्यांच्या कडून सरकारने, वेगवेगळ्या पक्षांनी देणग्या घेतल्या. सुप्रीम कोर्टाने सांगितलं कुणी कुणाला किती देणग्या कधी दिल्यात हे जाहीर करा. केंद्र सरकार प्रचंड आटापिटा करत होती माहिती न देण्याचं. मी या देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस आणि त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांचे आभार मानेन की त्यांनी या देशातल्या मनातला निकाल दिला आणि पुन्हा पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडियाला सांगितलं की लवकरात लवकर माहिती जारी करा. देशात कुठल्या कंपनीने कुणाला पैसे कर्ज रोखे दिले किंवा बॉन्ड दिले हे तुम्ही जाहीर करा. हळूहळू देशात कसे कुणी कशासाठी पैसे दिले, कुठल्या पक्षाला दिले, आता पुढे आलेले. एकंदरच भ्रष्टाचार कशा वेगळ्या मार्गाने, म्हणजे भ्रष्टाचाराला सिस्टीम मध्ये बसून कसा भ्रष्टाचार करायचा हा नवा एक आदर्श या देशात निर्माण झाला. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना, या देशातल्या सामान्य जनतेला वाटतंय की आमचं कर्ज माफ नाही झालं. आपल्या सर्वांचे आदरणीय नेते पवार साहेब यांनी देशात कर्जमाफीचा निर्णय 2005, 6, 7 साली घेतला. 7 साली घेतला, त्याची अंमलबजावणी केली. 72,000 कोटी रुपये आणि त्यानंतर आणखी हळूहळू काही रक्कमा दिल्या गेल्या. 80-82 हजार कोटी रुपये देशाचे तेव्हाचे
2007 सालचे खर्च झाले आणि या देशातल्या सामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या 7-12 कोरा करण्याची किमया शरद पवार साहेबांनी करून दाखवली. मागच्या 10 वर्षात काय झालं? 25 लाख कोटी रुपयाचे खाजगी कंपन्या मोठमोठ्या धनिकांना कर्जमाफी झाली, पण भारतातल्या शेतकऱ्याला शेतमजुराला कर्जमाफी करण्याची दानच झाली नाही. हे सगळे विषय आपण बोलू. पण आज बीड मधून तुम्ही आलाय आणि बीड मध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची संख्या आहे. आत्महत्याग्रस्त भागातला हा तुमचा सगळा मराठवाड्यातला हा भाग आहे की जिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा वेग सध्याचं राज्य सरकार आल्यापासून वाढलेला आहे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या विषयी लोकांच्या जनमत जागृत करण्याचं काम करायचंय. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही सगळे आज प्रयत्न करतो. मी बजरंग बाप्पांचं मनपूर्वक स्वागत करतो. मागची निवडणूक लढवली त्यावेळी पवार साहेबांनी त्यांना तिकीट दिलं आणि विश्वासार्थ ठरवण्याचा काटोकाट प्रयत्न त्यांनी केला. आज पुन्हा एकदा पक्षाच्या व्यासपीठावर पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊन ते आज या ठिकाणी पुन्हा पक्षात कार्यरत होतात. आम्हाला पक्षात पवार साहेबांना नव्या तरुण नेत्यांची गरज आहे आणि त्या सगळ्या तरुणांना एकत्रित करण्याचा प्रयत्न पवार साहेब करतात. आणि तो प्रयत्न करत असताना जे नवीन चेहरे येतील, जे तरुण काम करू इच्छितात, ज्यांना जिथं ज्या स्तरावर काम करायचंय तिथं काम करण्याची संधी देण्याचा पवार साहेबांचा मानस आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना, बजरंग बाप्पांचं पक्षात स्वागत करताना मला मनापासून आनंद होतोय. आज पवार साहेबांच्याकडे महाराष्ट्रात सगळीकडे बघितलं जातं, ते एका वेगळ्या आशेने बघितलं जातं. पवार साहेबच या देशातली बाजू पलटू शकतात, बाजी पलटू शकतात, ही धारणा सामान्य माणसाची आहे. आणि म्हणून पवार साहेबांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा प्रचंड विश्वास आहे, देशातल्या जनतेचा देखील प्रचंड विश्वास आहे. आणि त्या विश्वासाने आपण सगळे काम करू, हातात हात घालून आपण काम करू. मला खात्री आहे की बीड जिल्ह्यातल्या आमचे जयसिंह गायकवाड साहेब काही कारणाने येऊ शकले नाही, बाकीचे जवळपास सगळे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांची मला अपेक्षा आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका ताकदीनं लढू, तळागाळात जाऊन आपण सगळे काम करू. आपण प्रचंड मोठ्या ईर्षेनं काम करायला लागलो तर मला खात्री आहे की बीड जिल्ह्यामध्ये आपला लोकसभेचा खासदार होऊ शकतो. अशक्य जगात काहीही नाही. आणि त्यामुळे तुम्ही सगळे आपण प्रचंड ताकदीनं काम करायला सुरुवात करा. मी पुन्हा एकदा बजरंग बाप्पांचं मनपूर्वक स्वागत करतो. अनेक वेगळे पक्ष पवार साहेबांना भेटतायत, त्यांना पाठिंबा दर्शवतायत. थोड्या वेळापूर्वीच पॅन्थर रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्याचे गंगाधर गाडे साहेब यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर सिद्धांत गंगाधर गाडे आणि त्यांच्या मातोश्री या सगळ्यांनी येऊन पवार साहेबांची भेट घेतली आणि पॅन्थर रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार साहेब यांना पाठिंबा कायम राहील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला. त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आज या ठिकाणी आपण सगळे मोठ्या संख्येनं इथं आलात. शेवटी कार्यकर्ता प्रत्येक महत्वाचा असतो. आज या प्रवेशाच्या बरोबरच कानडी बुद्रुक तालुका आष्टी जिल्हा बीड या गावचे सरपंच आहेत दीपक खेळे. या दीपक खेळे हे भारतीय जनता पक्षात काम करत होते. गेल्या 15 वर्षापासून मी सरपंच या पदावर सक्षमपणे काम केलेले आहे. परंतु आत्ताच्या भाजप सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात काम करते, त्यांचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. आणि म्हणून मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात काम करण्यासाठी तयार झालेलो आहे. आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षाचा त्याग करून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार साहेब याच्यात प्रवेश करतोय. मला वाटतं की दीपकराव खेळे तुमच्यासारखे असंख्य शेतकरी आहेत, असंख्य सरपंच आहेत, असंख्य लोक आहेत की जे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज काम मजबूतीनं करायला लागले. तुमचंही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो आणि या निमित्ताने आज तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. बजरंग बाप्पांच्या नावातच बजरंग आहे. बजरंग बाप्पा तुम्हारे त्यामुळं आता गदा हातात घेऊन कामाला लागायचं. कुणाचाही फोन आला थोड्या वेळाने पवारसाहेब गाडीत बसल्यावर फोन येईल. त्यामुळं त्यांना सांगा की तुम्ही पण या. आपल्याला शेवटी पवार साहेबांच्यावर नितांत प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करायचंय आणि म्हणून मी बजरंग बाप्पांचं राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष या नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो आणि आदरणीय पवार साहेबांना त्यांचं मनोगत व्यक्त करायला विनंती करतो. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. त्यांनी आज आपल्या शिक्षणामध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे जिल्ह्याचे सगळे प्रमुख नेते, संघटनेचे पदाधिकारी यांना विचारले. गेली अनेक वर्ष योजना असल्यावर काम करत होते. मागच्या निवडणुकीमध्ये पक्षाने त्यांना संधी दिली आणि 5 लाखाचा हुशार सुद्धा अधिक होतं त्यांनी घेतली आणि थोडक्यात त्यांचा पराभव झाला. नंतरच्या काळामध्ये काही स्थानिक प्रश्नाच्यामुळं ते पक्षापासून बाजूला गेले, संघटनेपासून बाजूला गेले. तरी सुद्धा नेतृत्वाची संपर्क हा त्यांनी सतत ठेवलेला होता आणि आम्ही लोकांनी सुचवलं की लहान सहान स्थानिक प्रश्नानं राजकारणामध्ये असं एकदम टोकाची भूमिका घेणं योग्य नाही. हे आपलं घर आहे, त्या घरामध्ये तुम्ही यायला हवं. त्यांची तयारी त्यांनी यापूर्वी केलेली होती. आज लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, निवडणुकीचा कालावधी जाहीर झाला. मला असं वाटतं की मी हे दुसऱ्या का तिसऱ्या टप्प्यात येत आहे, चौथ्या टप्प्यात. अजून एक महिनाभर आपल्याला निर्णय घेण्याच्यासाठी वेळ आहे. संघटनेमध्ये काम करणार आहे. अनेकांची इच्छा आहे की लोकसभेला निवडणूक लढवावी. डॉक्टर काळे गेले काही महिन्यापासून जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांशी संपर्क साधतात आणि एकंदर पक्षाला अंतिम क्षेत्र कसं येईल याची काळजी घेतात. जयश्रीराव त्यांचं तर माझ्या मते गेले काही महिने त्यांनी घराचा मुक्कामच करला. ते जातात त्या गावात जेवतात, जागा नसेल की देवळामध्ये मुक्काम करतात. जवळपास एका दिवसामध्ये 10 गावामध्ये त्यांची चक्कर आहे आणि त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पक्षाचा विचार करण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक अंशामध्ये आज लोकसभेला लढण्याची तयारी आहे. पण शेवटी पक्षाची जी वरिष्ठ समिती आहे तिची बैठक ज्यांचा होती आणि त्या बैठकीमध्ये चर्चा करून काय जो निर्णय व्हायचा असेल तो होईल. मला एका गोष्टीचा आनंद आहे की विजय सोनवणे या ठिकाणी भाषण करताना सांगितलं
की जो काही पक्षाचा निर्णय असेल तो आम्हा सगळ्यांना मान्य आहे। 20 जिल्ह्याचा कार्यकर्ता एकत्र येऊन पुन्हा एकदा जी काही मागच्या निवडणुकीत कमतरता आली ती कमतरता दूर करून यश संपादन करण्याच्यासाठी देशभरती सलाहकार टाकले ही जी भूमिका त्यांनी मांडली त्याबद्दल त्यांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांनी आमच्याकडनं बसून धन्यवाद देतो। हा जिल्हा दुष्काळी असतात ते वाहत असतात मुलांनी विचाराचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये हे जिल्हा या ठिकाणी अत्यंत सामान्य कुटुंबाचे अनेक लोक हे देशाच्या राजकारणामध्ये संसदेमध्ये विधिमंडळामध्ये गेलेले आहेत आणि लोकांनी त्यांना निवडून दिलं। इथं विचाराला पाठिंबा देतात। मला आठवतं की आमचे एक सहकारी होते ते हल्ली आहेत नाही पण ते नगरचे होते आणि गोविंदराव दाखले एक वेगवेगळ्या कार्यकर्ता होता। जिल्ह्यामध्ये गेले वीर आले निवडणुकीला उभी राहिली त्यांचा जिल्हा अहमदनगर पाथर्डी पण एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून वीर जिल्ह्याचे जनतेने त्यांना शक्तीने त्यांना पाठवलं। त्याचे अनेक उदाहरणं वीरची ही सांगतायची। मला आठवतं की 1980 साली माझं संस्थान गेलं आणि त्याच्यानंतर मी पक्षाचा नेता झाला आणि निवडणुका झाल्या। ही जिल्हा असा आहे की या जिल्ह्यात मी प्रचारासाठी गेलो आणि सगळ्याचं सगळे आमदार मी सांगितले की या जिल्ह्यात निवडून आणि या जिल्ह्याचा सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे दुष्काळात आहे आणि समस्या आहेत पण विचाराच्या बाबतीत तिथं दुष्काळ नाही। विचाराच्या बाबतीत फुलेबाई भूमिका हा घेणारा हा जिल्हा त्यामुळे तुम्ही एवढ्या संख्येनं या ठिकाणी आला त्याच्यात एकच गोष्ट आपण ठरवूया की मागच्या निवडणुकीमध्ये जो आपल्याला धक्का बसला तो आपण दुरुस्त करू। पुन्हा ही एक लौकिक आहे तो जतन करू आणि एका विचाराने आपण कामाला लावून पक्ष मजबूत करू। त्याच्यामध्ये या सगळ्यांची साथ मिळेल तिची मला खात्री मी त्यांच्या सगळ्या सरकारांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि माझी 2 शब्द महाराष्ट्राचा बुलंद आवाज या ठिकाणी शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या प्रवेशासाठी वेळात वेळ काढून महाराष्ट्राची आन बान शान आणि स्वाभिमान आदरणीय पद्मविभूषण पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, जिल्हाचे निरीक्षक जीवनराव गोरे साहेब, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर, माजी आमदार उषाताई दराडे, माजी आमदार दरेकर नाना, माजी आमदार साठे साहेब, माजी आमदार सलीम भाई, उषाताई दराडे, सुशीलाताई मोराळे, हेमाताई पिंपळे, डॉक्टर काळे, सलीम भाई गोरे साहेब, बबन भाऊ गीते, माजी आमदार राजभाऊ आवाळे, सुधामतीताई गुट्टे, प्राध्यापक आणि उपस्थित सर्व पदाधिकारी, पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या सर्वांचे आभार मानतो आणि बजरंग बाप्पा यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। थँक्यू।